नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिल सुरेश शिंदे. राहणार कुठं? निरगुडे. निरगुडे. आत्ता आपण तहसीलदार कचेरीच्या आवारात आहात. नक्की काय विषय? आपल्या हातात कागद पण दिसत आहेत. माझ्या हातात कागद आहेत. हां. आणि मी माझं गाव निरगुडे इकडे तहसीलदार साहेबांना भेटायला आलो होतो. काय विषय? विषय असा आहे का माझ्या आईनी 1985 साली जमीन घेतली होती विठ्ठल गेनभाऊ शिंदे यांच्याकडून. अच्छा. खरेदी खताने घेतली. हां. घर आणि असणारी जमीन. अच्छा. माझ्याकडे आजही बी त्याचा सातबार आहे. हां. आणि 85 पासून आईच्याच नावावर आहे घर आणि जमीन. किती जागा आहे ती? 22 गुंठ आहे. हां. आणि त्याच्यामध्ये असणारे घर. घर. आजपर्यंत तिच्याच नावावर आहे. हां. पण काय झालं, रामभाऊ लक्ष्मण शिंदे हे मयत व्यक्ती आहेत. हा बघा हे कागद आहे. 25/5 मृत्यूचा दाखला दिसतो. 2002 ला वारले. हां. तर असणारे ग्रामपंचायतीमध्ये ते काही समाजकंटक लोक आणि याला ग्रामसेवक यांनी सपोर्ट करून मयत व्यक्तीच्या नावावर घर केलेलं आहे. रामभाऊ लक्ष्मण शिंदे. अरे बापरे. हो. मयत व्यक्तीच्या म्हणजे साधारण ते 25/5/2000 ला वारले. हां. आणि ही घर आणि जमीन सुमन सुरेश शिंदे तिच्या नावावर गेली 35 वर्ष आहे. हां. 35 वर्ष तिच्या नावावर घराचा उतारा निघतो आणि घरपट्ट्या पण भरलेल्या सर्व तिच्याकडे पुरावा आहे. अच्छा. मग ही मयत व्यक्तीच्या नावावर कोणी केली? आता हे काही समाजकंटक निरगुडचे आणि ग्रामसेवक. तिथे ग्रामसेवक कुडाळ मॅडम म्हणून आहे. कुडाळ मॅडम. मी गेलो होतो त्यांच्याकडे, त्यांना विचारणा केली असं असं कसं झालं. तर ते म्हणले आम्हाला हे सभासद वगैरे यांनी सांगितलं. अच्छा. आणि जर मी काय विचारायला गेलो, काही कागद मागायला गेलो तर मला देत पण नाही पटकन ते. अच्छा. म्हणजे उडवाउडवीची उत्तरं देतात. उडवाउडीची उत्तरं देतात. आणि माझ्या अंदाजे ना हा महाराष्ट्रामध्ये पहिलाच इतिहास घडलाय का मयत व्यक्तीच्या नावावर घर झालेलं आहे. अरे बाबा. आणि जिवंत व्यक्ती असताना जिच्या नावावर घर जमीन असताना हा तो माहितीचा दाखला आहे. आणि मी सातबारा दाखवतो. हे खरेदी खते बघा, फेरफार बनलेला आहे 85 ला. त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख आहे. घर घेतलेलं विठ्ठल गेनभाऊ शिंद्याकडून हे घेतलं. 2 पाडव्या, कौलारू घर, आंबाझाड हे तिची खरेदीची. बरोबर. साहेब मग हे असं घडलं कसं की अचानक तुम्हाला काही याच्याबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या आईला काही नोटीस वगैरे किंवा काय, आणि ह्या माणसाच्या नावावर घर का केलं? मयत व्यक्तीच्या नावावर घर का केलं? काय मयत व्यक्ती जर त्यांनी कुठं एखादा अर्ज दिलाय का माझ्या नावावर जमीन घर करा रामभाऊ लक्ष्मण शिंदेनी, त्याचे काही आधार कार्ड आहे का, ग्रामपंचायत पॅन कार्ड आहे का, मग त्यांनी याच्या नावावर केलं कसं काय? मी त्यांना विचारणार. 2002 ला जर का हा व्यक्ती मयत झाला तर मग याच्या नावावर आत्ता करण्याचं कारण काय? आता मलाच म्हणजे त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक या पदाचा गैरवापर करून याच्या नावावर का केलं तेच मला कळालं. अच्छा. नाही पण हे आता ही घटनाची सातबार आहे सुमन सुरेश शिंदे आणि याच्यावर घरपड म्हणून पण जागा लागलेली आहे पाठीमागं. बरोबर. साहेब पण आता हे जे नाव लागलं ह्या मयत व्यक्तीचं, हे मयत व्यक्ती कोण आहेत? हे रामभाऊ लक्ष्मण शिंदे हे तिचे सासरे होते. म्हणजे तुमच्या आईचे? अच्छा. आता ते तर मयत झाले, तर आता मयत व्यक्तीचं नाव लावण्यामागचं कारण काय, उद्दिष्ट काय? का बाबा त्यांचे कोण नातेवाईक किंवा काय ते हितचिंतक जे असतात वारस, त्यांना ही जागा पाहिजे का? आता असं तर काही म्हणजे त्यांनी आम्हाला कळवलं होतं का तुमच्याकडं रामभाऊ लक्ष्मण शिंदेनी तुमच्या नावावर घर जमीन केली, म्हणजे घर त्या टायमाला तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पण माझी आई थोडीशी 70 वय आहे, त्याच्यामुळे ती काही यांना उत्तर देऊ शकली नाही. ती म्हणजे मी खरेदी घेतलेली आहे, ती घर आणि जमीन माझी खरेदीची. आतापर्यंत त्याच्या 35 वर्ष मीच घरपट्टी भरत आलेली. त्याच्यामुळे आम्ही याची मागील काही काळात तहसीलदारांची इथं पण केस चालू होती ना? हो, चालू होती ना. मग त्याचा निकाल काय झाला? त्याचा निकाल आहे माझ्याकडे. एक आहे त्याचा निकाल आहे. तहसीलदारांकडे पण चालू होती, प्रांताकडे पण चालू होती आणि सिव्हिल कोर्टात पण चालू होती. तिन्ही निकाल आपल्या बाजूनीच झालेले आणि त्याचे माझ्याकडे कागद पण आहे. जर का तिन्ही निकाल आपल्या साईडने लागले तरी पण हा प्रकार करण्याचा उद्देश काय? आता
त्यांनी जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे. अच्छा, म्हणजे ती जी 22 गुंठे जागा, घर वगैरे, ते आंब्याचं झाड, हे सगळं त्यांना ते एक गैरमार्गाने ताब्यात घ्यायचं, हडप करायचं. आणि सुमन सुरेश शिंदेला फक्त उपजीविकेचं साधन तेवढं घर आणि जमीन. मी तहसीलदारांना भेटायला का आलो होतो का त्यांनी उलट ती घर जमीन यांच्यात तिच्या उपजीविकेसाठी तिच्या ताब्यात द्यावी. जेव्हा तहसीलदारांकडे केस झालती चालू होती तेव्हा त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा पण केलता ना? हो, पंचनामा करून म्हणजे राहण्यात जायचं. पण आम्ही तिथे गेल्यानंतर तिला सुमन सुरेश शिंदेला स्वतःला तिला मारहाण झाली. त्याच्यामुळे ती तिथं राहण्यास नकार दिला का मी तिथं राहत नाही. ती आता तिची स्वतःची घर आणि जमीन असून ती स्वतः एक भाड्याच्या रूम मध्ये राहते. साहेब, आपण परत गंभीर आरोप करताय. सुमन शिंदे म्हणजे ज्या आपल्या आई आहेत त्यांना मारहाण झाली होती. मारहाण करून त्यांना तिथून पळून लावलं, घरातून बाहेर काढून लावलं. आणि ती स्वतः आता तिची स्वतःची घर आणि जमीन असून ती तिथे राहत नाही, ती भाड्याच्या घरात. म्हणजे आता त्या जागेत कोणीच राहत नाही याचा गैरफायदा घेऊन हा प्रकार घडवला. मग साहेब, तुम्ही मारहाण झाली तेव्हा तुम्ही काय पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे काय केली का? केलेली तक्रार, आपले त्याच्याकडे कागदपत्र पण आहे. अच्छा, म्हणजे ही मारहाण झाली त्याच्यानंतर तुमची आई तिथे राहत नव्हती. मग तिथे त्या पिरियड मध्ये तिथे राहत कोण होतं? त्या पिरियड मध्ये तिथे मारुती एकनाथ शिंदे, दिलीप सुरेश शिंदे. अच्छा, मग यांनी आता ताबा कोणाकडे आहे त्या जागेचा? ताबा दिलीप सुरेश शिंदे. अच्छा, हे मारहाण करतात. ताबा सुमन सुरेश शिंदेकडेच होता, पण हे मारहाण करतात. त्याच्यामुळे मारहाण करून ताबा घेतात. तिला म्हणजे समाजामध्ये असं आलं का आपण दाखवायचं का आम्ही आईला लई जीव लावतो, पण ज्या टायमाला लोक उठून गेली का ते तिला मारहाण करतात. अरे बापरे, ही तर गंभीर बाब आहे साहेब. आणि दिलीप सुरेश शिंदे याच्यावर कोर्टात भरपूर केसेस चालू आहे आणि त्यांना तडीपारची पण ऑर्डर निघाली आहे का? होती, पण ते त्यांनी थांबवली. अच्छा, नाही, या संदर्भात आपण आणि त्यांच्यावर वाळू किंग म्हणून वाळूचे गुन्हे पण दाखल आहेत. अच्छा, त्यांच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजा पण चढलेला आहे. नाही, ते प्रकरण त्यांचं वैयक्तिक झालेलं आहे. आपण फक्त आपल्या जागेबद्दल बोलू. मी ह्या जागेवर आता त्यांनी मारहाण करून तिकडून सगळ्यांना पाठवून दिलं आणि त्या जागेवर ताबा घेतला आणि नंतर हा प्रकार घडवला. म्हणजे आता याच्यात हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण तयार झालं. पण याच्यातली पूर्ण कागदपत्र तुमच्याकडे आहेत ना? कोर्टाचे निकाल तुमच्या साईडनीच आहेत नक्की? या संदर्भात आपण तुमचे निरगुडे गावच्या ग्रामसेवकांशी पण चर्चा करणार आहोत. त्यांचंही काय म्हणणं आहे ते घेणार आहोत. प्लस ज्यांनी हे सभासदांनी काय नावं सांगतील त्यांच्याशी आपण त्यांच्याही विचारणा करणार आहे की बाबा तुम्ही हे का केलं. उलट याच्यामध्ये सर्वात जास्त ग्रामसेवकांनी ज्या दिवशी करायचं होतं त्यांची मीटिंग होती त्या दिवशी सुमन सुरेश शिंदे यांना बोलवून घ्यायला लागत होतं का आम्ही असं करतोय, असाचा अर्ज आला, पण त्यांनी आम्हाला बोलवलं सुद्धा नाही. आणि सर्वात जास्त याच्यात ग्रामसेवकच जबाबदार आहे. चालतंय साहेब, आपण ग्रामसेवकाशी चर्चा करणार आहोत. आहेच, पण याला जबाबदार ग्रामसेवकच आहे. आपण माझं तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगणे आणि BDO साहेबांना सुद्धा सांगणे, या ग्रामसेवकावर तुमच्या म्हणजे कायद्याअंतर्गत कारवाई जर का त्यांनी कायद्याच्या विरोधात जाऊन काहीतरी काम केलं असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई होईलच. पण जर का आता एक शेवटचा प्रश्न असा की जर का यांनी आता आपल्याला ही जागा दिली नाही आणि असंच हे केलं तर आपली पुढची भूमिका काय राहणार? माझं फक्त एकच म्हणणं आहे का सुमन सुरेश शिंदेच्या जे नावावर घर होतं ना ते घर परत सुमन सुरेश शिंदे, तिची जमीन स्वतःची, जागा स्वतःची, घर पण स्वतःच. नाही दिलं तर काय करणार? नाही दिलं तर काय, मी इथं तहसीलदारापुढं ती आई आणि पूर्ण फॅमिली आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार. मग इथं चालतंय साहेब, आम्ही निरकुडे गावच्या ग्रामसेवकाशी चर्चा करूच, त्यांचंही ऑन कॅमेराच करणार आणि ते जे नावं सांगतील सरपंच किंवा कोणाची इतर त्यांच्याशी ऑन कॅमेरात चर्चा होईल. धन्यवाद साहेब. सर्वात जास्त फक्त मला साहेब एवढंच सांगायचंय का हे चुकीचं काम केलंय ना यांच्यावर प्रशासनाने पूर्णपणे कारवाई करण्यात यावी ही माझी इच्छा. धन्यवाद साहेब.